नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे। 40 गुणांची लेखी परीक्षा आणि 10 गुणांची तोंडी परीक्षा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आले आहे ते देण्यात आलेले आहे। तुम्हाला जर 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। तोंडी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न पहिला 5 गुणांसाठी आहे। खालील कविता वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे। मी कविता वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। व्हिडिओ थांबून तुम्ही कविता व्यवस्थित वाचायची आहे। अ प्रश्न, कवी आतुरतेने कोणाचे स्वागत करत आहे? उत्तर आहे कवी आतुरतेने सूर्यनारायणाचे स्वागत करत आहे। हा प्रश्न 1 गुणासाठी आहे। सूर्यनारायणाच्या स्वागतासाठी कवीने कोणती तयारी केलेली आहे? सूर्यनारायणाच्या स्वागतासाठी कवीने अंगण सारविले आहे, तसेच स्वस्तिक रेखाटले आहे। ई प्रश्न, सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द सांग। 1 गुणासाठी रवी, भास्कर, भानू या तीनपैकी कोणताही एक शब्द तुम्ही सांगायचा आहे। ई प्रश्न, कवितेला योग्य शीर्षक दे। 2 शीर्षक दिलेले आहेत, तुम्ही कोणतेही एक शीर्षक सांगितले तरी चालेल, सूर्योदय किंवा सूर्याचे स्वागत। उ प्रश्न, सोन्याची पावले कशाला म्हटले आहे? सूर्याच्या कोवळ्या पिवळसर किरणांना सोन्याची पावले म्हटले आहे। प्रश्न दुसरा 5 गुणांसाठी आहे। खाली दिलेला संवाद वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। पहा, केशव आणि बाबा यांच्यातील हा संवाद आहे, त्यावर आधारित अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। केशवला कशाचे आश्चर्य वाटले? केशवला रस्त्यावरील वाहनांची प्रचंड गर्दी आणि गाड्यांची संख्या पाहून आश्चर्य वाटले। हा प्रश्न, गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो ते सांग। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू शकतो, सायकलचा वापर करू शकतो, जवळच्या प्रवासासाठी पायी जाऊ शकतो। ही प्रश्न, सध्या पेट्रोल, डिझेल याशिवाय इतर कोणत्या प्रकारची वाहने रस्त्यावर धावताना दिसतात? CNG, विजेवर चालणारी इलेक्ट्रिक व्हेकल्स। ई प्रश्न, वाहनांच्या गर्दीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण होते ते सांगा। वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण। आता आपण लेखी चाचणी अभ्यासू। प्रश्न तिसरा, खालील जाहिरात वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 5 गुणांसाठी या ठिकाणी जाहिरात देण्यात आलेली आहे। विनोदी बालनाट्य, विनोदी बालनाट्य, दिनांक 1/5/2026, वेळ सायंकाळी 4 ते 6 आणि स्थळ आहे आनंदी प्राथमिक शाळा, हसरा चौक, चिकीमिकी गल्ली, धमालपूर। अ प्रश्न, वरील जाहिरात कशाच्या संदर्भात आहे ते लिही। वरील जाहिरात हसता हसता शहाणे व्हा या विनोदी बालनाट्याच्या संदर्भात आहे। हा प्रश्न, वरील बालनाट्य किती तास चालणार आहे ते लिही। वरील बालनाट्य 2 तास चालणार आहे। 4 ते 6 म्हणजे 2 तास चालणार आहे। ई प्रश्न, नाटकातील विशेष आकर्षण काय आहे? छोटा भीमची हजेरी हे विशेष आकर्षण आहे। ई प्रश्न 2 गुणांसाठी आहे। वरील नाटक तुला पाहायचे असेल तर तू कोणत्या ठिकाणी व किती वाजता जाशील? हे नाटक पाहण्यासाठी मी आनंदी प्राथमिक शाळा, हसरा चौक, चिकीमिकी गल्ली, धमालपूर येथे सायंकाळी 4 वाजता जाईन। प्रश्न चौथा 4 गुणांसाठी आहे। सूचनेनुसार कृती कर। अ प्रश्न, खाली दिलेले शब्द व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळव। 2 गुणांसाठी परिश्रम, त्याचा ई पर्याय बरोबर आहे कष्ट। 2 कार्य, त्याचा ई पर्याय बरोबर आहे काम। 3 सुसंस्कार, त्याचा अ पर्याय बरोबर आहे चांगल्या सवयी आणि 4 सहकार्य, त्याचा आ पर्याय आहे मदत। हा प्रश्न, खाली दिलेले शब्द वाच व वेगळ्या अर्थाच्या शब्दाभोवती गोल कर। 2 गुणांसाठी पहिला जो गट आहे त्यातील वेगळ्या अर्थाचा शब्द आहे काया। दुसरा जो गट आहे त्यातील वेगळ्या अर्थाचा शब्द आहे भयंकर। प्रश्न 5वा 3 गुणांसाठी आहे। शालेय ग्रंथालयासाठी कोणत्या सूचना असाव्यात त्या लिही। 1 ग्रंथालयात शांतता राखावी। 2 पुस्तकांची पाने फाडू नयेत किंवा त्यावर काहीही लिहू नये। 3 घेतलेली पुस्तके वेळेवर परत करावी। प्रश्न 6वा, खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडव। 8 गुणांसाठी आहे प्रश्न 6वा, त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे। वाक्यातील अधोरेखित शब्दाचे भिन्न अर्थ लिही।
सौरभने कविता पाठ केल्यामुळे आईने त्याची पाठ थोपटली. पहिला जो पाठ शब्द आहे त्याचा अर्थ आहे पाठांतर करणे आणि दुसरा जो पाठ शब्द आलेला आहे तो आहे शरीराचा एक अवयव. एका शब्दाचे दोन अर्थ. हा प्रश्न खाली दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द लिही 2 गुणांसाठी. उदरनिर्वाह, त्या ठिकाणी आपण शब्द लिहिलेले आहेत उदर, वाह, नर, वार. ई प्रश्न खालील वाक्य वाच व त्याच्या अर्थाशी जुळणारी म्हण लिही 4 गुणांसाठी. 1. महेशला कित्येक वेळा चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला पण पालत्या घागरीवर पाणी. दुसरे वाक्य श्रावणीने विविध स्पर्धात सहभाग घेतला परंतु एकाही स्पर्धेत तिला यश मिळाले नाही तेव्हा आजी म्हणाली एक ना धड भाराभर चिंध्या. तिसरे वाक्य अरुणिमा सिन्हा यांनी अपघातात एक पाय गमावून देखील एव्हरेस्ट शिखर पार केले म्हणूनच म्हणतात इच्छा तेथे मार्ग. चौथे वाक्य रोज थोडी थोडी पैशांची बचत केल्यामुळे राहुलकडे भरपूर पैसे जमा झाले. म्हण थेंबे थेंबे तळे साचे. प्रश्न 7वा सूचनेनुसार कृती कर 6 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न खाली दिलेल्या अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिही 1 गुणासाठी आहे. चंदूने मित्राकडून वही आणली. अधोरेखित केलेला शब्द आहे वही, त्याचे वचन बदलून काय होणार आहे वह्या. चंदूने मित्राकडून वह्या आणल्या. प्रश्न 7व्यातील आ प्रश्न 3 गुणांसाठी आहे. दिलेल्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करून लिही. पटाईत असणे. वाक्यात उपयोग राजू पोहण्याच्या कलेत खूप पटाईत आहे. दुसरा वाक्प्रचार आसमंतात घुमणे. स्वातंत्र्यदिनी शाळेच्या मैदानात मुलांनी गायलेले राष्ट्रगीत अवघ्या आसमंतात घुमले. तिसरा वाक्प्रचार वाहवा होणे. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे समीरची सर्वत्र वाहवा झाली. प्रश्न 7व्यातील ई प्रश्न 2 गुणांसाठी आहे. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर कर व वाक्य पुन्हा लिही 2 गुणांसाठी आहे. सफाईच्या कामात वाईट काय आहे तात्यांनी विचारले. डबल अवतरण चिन्ह सफाईच्या कामात वाईट काय आहे क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह डबल अवतरण चिन्ह पूर्ण तात्यांनी विचारले पूर्णविराम. प्रश्न 8वा 3 गुणांसाठी आहे. खालील परिच्छेद वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित अ प्रश्न परिच्छेदात आलेल्या भारतातील विविध नृत्य प्रकारांची नावे लिही 1 गुणासाठी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहे. भरतनाट्य, कथक आणि लावणी. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. नृत्यकला फक्त मनोरंजनासाठी नाही असे का म्हटले आहे? कारण तिचा उपयोग चिकित्सेसाठी देखील होतो. नियमित नृत्य केल्यामुळे शरीर लवचिक होते, स्नायू मजबूत होतात आणि मन प्रसन्न राहते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. प्रश्न 9वा खालील चित्राचे निरीक्षण करून त्यासंबंधी तुझ्या शब्दात माहिती लिही 3 गुणांसाठी आहे. उत्तर या चित्रामध्ये एक मुलगा चित्र काढण्यात मग्न असलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी एक छोटी मुलगी उभी असून ती अतिशय कुतूहलाने चित्र बघत आहे. मुलगा एक मोठ्या कॅनव्हासवर निसर्ग चित्र रेखाटत आहे. त्या चित्रात आपल्याला एक छोटे घर, झाडे आणि आकाशात उडणारे पक्षी दिसत आहे. प्रश्न 10वा 4 गुणांसाठी आहे. खाली दिलेल्या चित्राच्या आधारे गोष्ट पूर्ण कर व गोष्टीला समर्पक शीर्षक दे. शीर्षक आहे मनूची जिद्द आणि आईचे प्रेम. त्या ठिकाणी आपण गोष्ट पूर्ण केलेली आहे. पुढे आहे प्रश्न 11वा खालील कविता तुझ्या कल्पनेने पूर्ण कर 4 गुणांसाठी आहे. दररोज उठूया लवकर करू देवाची प्रार्थना सुंदर. उड्या मारू धावू जरा मिळेल अंगाला जोम खरा. योग सूर्यनमस्कार शरीर बनेल दमदार. खेळू हसू आनंदी राहू सुखाच्या गगनात उंच पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.